एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. सकाळचं एवढं छान वातावरण झालं, पटकन देवपूजा वगैरे सगळं करून घ्यायचं होतं मला. छान अशी मी देवपूजा केली. गॅलरीत एवढी छान माझ्या फुलं आलेत ना. हे कशाचं झाड आहे ते सांगा मला कमेंट करून. आणि तुळस माझी छान आलेली आहे. परत ही मिरचीची झाडं आलेली आहेत. ही गवती चहा. छान असं सकाळचं जेवण बनवायचं होतं मला. गवारीची शेंग पटकन नीट करून घेतली आणि छान गवारीची शेंग पण बनवली. सकाळचं तर जेवण झालं तर माझं बनवून. नाश्ता वगैरे मी आधीच केलता. तर छान असं जेवण वगैरे केलं, थोडासा आराम केला आणि म्हटलं चला पटकन जाऊन येऊया बाहेर. तर आमच्या अनुजा अशी घाई असते जाण्यासाठी. कुठेही जायचं म्हटलं की त्याला अगोदर जायचं असतं. छान असं मी पण रेडी झालते आणि म्हटलं जाऊया आपण बाहेर. तर आम्ही बाहेर जाण्यासाठी तयार झालो. जायचं होतं आम्हाला अजिंक्यताऱ्यावरती. पण आम्ही घरी निघताना तर काही पाऊस वगैरे नव्हता आणि काही तयारीनं पण गेलो नाही की जाऊया आपण बाहेर कुठेतरी, असं म्हणजे नाही यायचा पाऊस असं आम्हाला वाटलं. पण पावसाने ना खरंच लगेच चालू झाला पाऊस. अचानक असं आम्ही जायचं ठरवलं होतं, त्यामुळे ह्या असं झालेलं आहे. म्हणजे आमची चुकी म्हणावी लागेल. छान असं मग म्हटलं जाऊया, तर गेलो आम्ही. जाताना तर काय ऊन होतं, असं पाऊस येईल असं वाटलंच नव्हतं. पण तरीही आम्ही तयारीनं जायला पाहिजे होतं, छत्री वगैरे किंवा रेनकोट वगैरे घेऊन. तर आम्हाला असं काही निम्म्यातच थांबावं लागलं. एका झाडाखाली थांबलो आम्ही. एवढा छान पाऊस पडत होता आणि लांबूनच मी तुम्हाला आमचा अजिंक्यतारा दाखवते. एवढं छान धुकं पडलेलं होतं, त्यावरती आलेलं होतं. खूप लांबून ह्या ठिकाणी लोक येतात. ते म्हणजे पावसाळ्यामध्ये एवढा छान सातारा होतो ना. खूप वेळा मी अजिंक्यताऱ्यावरती जाते, म्हणजे जवळच आहे घरापासून, 1-2-3 किलोमीटर अंतरावरती. पण पावसाळ्यात कधी जाणं झालं नाही. ह्या बारीनं असं काही झालं. घरी आलो गप आणि पावसामुळं काही नाहीच तुम्हाला ते दाखवता आलं. नेक्स्ट टाईम गेले की नक्की दाखवेन. घरी आलो, छान असं स्वयंपाक केला. आता म्हटलं पटकन स्वयंपाक करून जेवण वगैरे करायचं. अनुचा अभ्यासही घ्यायचा होता. छान असा स्वयंपाक वगैरे बनवला आणि अजिंक्यतारानंतर मी अजून एकदा तुमच्याशी लॉंग व्हिडिओमध्ये पूर्ण अजिंक्यतारा शेअर करेन. तर व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.